प्रचाराच्या निमित्तानं जयशिंगपूर विकास पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पार्टनर सभेला उपस्थित असणारे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी या ठिकाणी आता ज्यांनी भाषण केले ते आदरणीय कदम साहेब नगराध्यक्ष पदासाठी उपस्थित राहिलेले, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष नीता बहिणी, त्याचप्रमाणे सासरे मॅडम आणि या ठिकाणी असणारे भोजे साहेब आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनी सर्वच उपस्थित या ठिकाणी असणारे उमेदवार तर म्हणजे मगापासून फार सविस्तरपणे चर्चा या ठिकाणी केलेली आहे. माननीय मॅडमने त्यांच्या काळामध्ये जे काही त्रास झाला काम करण्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आणि त्याच्यामध्ये कसे अडथळे आणले गेले हे त्यांनी सर्व सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. सासरे मॅडम बोलले, भोजे मॅडम सरांनी बोलले, ते मी काय ऐकलेलं नाही, पण ते देखील अगदी तोफखाना असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बोलले असणार. आणि आता नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे राहिले त्यांनी अत्यंत सविस्तरपणे चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. मी निवडून आल्यानंतर काय काम करणार आहे, समाजासाठी कशा पद्धतीचं काम करणार याचं सविस्तरपणे त्यांनी या ठिकाणी कल्पना दिलेली आहे. आम्ही ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला उमेदवार निवडण्यासाठी मी असेल, गाडगे साहेब असतील, राजू शेट्टी साहेब असेल 2 ते 3 दिवस घालवले की उमेदवार कशा पद्धतीनं आपण आपल्या जयशिंगपूर शहरासाठी द्यायला पाहिजे की ज्या माणसाला समाजातील तळागाळातील लोकांची माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्याच्याबद्दल आपुलकी असणं गरजेचं आहे, उच्च शिक्षित पाहिजे आणि समाजाबद्दलची जिव्हाळा असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या आम्ही 3-4 दिवस पासून उमेदवार निवडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पहिलं नाव आम्ही कदम साहेबांचं घेतलं आणि त्याला या ठिकाणी दिलं. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागातील जे उमेदवार आहेत, ज्या काही महिला असतील किंवा जे पुरुष असतील त्यांचा देखील अभ्यास करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम चांगले करण्याची दृष्टी ठेवणारे आणि निस्वार्थपणे काम करणारे अशी लोक निवडण्याच्या दिशेने प्रयत्न केले आणि आपण जयशिंगपूरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या उमेदवार आपण दिलेला आहे. आणि तुम्ही लोकांनी लक्षात ठेवून त्याला चांगल्या पद्धतीनं निवडून आणून देण्याचं काम करण्याची गरज आहे. राजीव गांधीमध्ये एवढी क्षमता आहे, त्यांनी जर मनात आणलं तर जयशिंगपूर मधला बदल घडवण्याची ताकद या राजीव गांधी नगरमध्ये आहे. फक्त तुम्ही विचारणार सांगूनपणानं आपण कोणाला मतदान दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि मतदान दिल्यानंतर निवडून आल्यानंतर आपली कामं कोण करतील याचा विचार करून तुम्ही मतदान करण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की जयशिंगपूरमध्ये कपाट आणि कबशी चिन्ह आहे, त्या दोन्ही चिन्हावरती आपण शिक्का मारायचा आहे. आणि आपल्या जयशिंगपूर गावामध्ये आपले कोणी मित्रमंडळी असतील, पैपावणे असतील, कुणी संबंधित असतील त्यांना जयशिंगपूर विकास पॅनलला मतदान करून पॅनलच्या पॅनल कसं निवडून येईल ही बघण्याची दृष्टी ठेवण्याचं काम करण्याची गरज आहे. जयशिंगपूरमध्ये विकास बदल हा घडणं गरजेचं आहे. म्हणून मी असेल, राजू शेट्टी साहेब असेल, गाडगे साहेब असतील, एकत्र येऊन जयशिंगपूरचा विकास घडण्याची गरज आहे. जयशिंगपूरमध्ये बदल होण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला पुढे आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आता मगाशी यांनी सांगितलं साधन नाही, त्या ठिकाणी वाचनालय नाही, काही नाही. तर म्हणजे वाचनालय हे प्रत्येक भागामध्ये असणं गरजेचं आहे. लोकांच्या मध्ये सहवास ठेवण्याची गरज आहे. मगाशी बोलता बोलता मला वाटतं यांनी बोलले की कदम साहेबांनी की आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आमचे निवडून आलेले जे काही उमेदवार असतील त्यांना घेऊन त्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्या लोकांचे काही अडचणी असतील ते समजून घेण्यासाठी तिथं जाणार आहे. अशा पद्धतीचे विचार करून काम करणारे लोक आम्ही तुमच्या समोर दिलेले आहेत. त्यांना तुम्ही चांगल्या भरघोस मतानं निवडून देऊन काम करण्याची संधी निर्माण करून द्या. आणि तुमच्यामध्ये ताकद आहे की जयशिंगपूरमध्ये बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे आणि ती कबशी आणि कपाट्या चिन्हासमोरचं बदल दाबून त्यांना निवडून देऊन तुम्ही त्यांना मतदान करून चांगल्या पद्धतीने निवडून देऊन काम करण्याची संधी निर्माण करून द्या. एवढी कळकळीची विनंती करतो. मी थांबतो. नमस्कार.